महाविकास आघाडी किंवा महायुती हे म्हणण्यापेक्षा बंटी पाटील साहेबांचं जे काम आहे ते कार्य आम्ही महापूर आलेला असताना साहेबांचं काम आपण बघितलेलं आहे. म्हणजे रात्री बेरात्री जाऊन त्यांनी जसं माणसांना बाहेर काढलं किंवा हे आहे तर समोर येऊन डॅशिंगपणे काम करणारे नेते आहेत साहेब ते. आता माझ्या घरातच घडलेला एक किस्सा सांगतो. एक 20 वर्षापूर्वी माझ्या घरी चोरी झाली होती साहेब. माझं घर ज्यावेळी चोरी झाली होती तर चोरी झाल्या असताना दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता साहेब आमच्या घरी आले होते. त्यावेळी साहेबांची आणि माझी ओळख पण नव्हती. म्हणजे मी काय सामान्य नागरिक आहे साहेब. माझं काय असं काय नाही की बाबा साहेबांनी माझ्या घरी यायला पाहिजे विचारायला पाहिजे अशी काय अपेक्षा पण नव्हती. पण सकाळी 6 वाजता साहेब आमच्या घरी आलेले होते की तुम्हाला काय मदत लागली किंवा काय लागलं चौकशीसाठी तर मला कधीही फोन करा. हे एवढं ज्यावेळी ते सांगतात त्यावेळी त्यांच्याबद्दल नक्कीच माणसाच्या मनात एक आदर निर्माण होते. आता त्यांनी मॅनिफेस्टो कालच जाहीर केलेला आहे साहेब. तर ते जाहीर केल्यानंतर मग बाकी लोकांची आता प्रतिक्रिया यायला लागल्या किंवा एवढे दिवस सत्तेत असताना काय केलं किंवा काय नाही केलं. पण जी कामं केलेली आहेत ती लोकांनी बघितलेली आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. आता निवडणुकीच्या तोंडावर हे रस्त्याची कामं किंवा याचे हे पॅचअप करायचे काम चालू झालेलं आहे. ते करायची काय गरज नाही. हे रस्ते कायम असे राहायला पाहिजेत. कोल्हापुरात जर तुम्ही बघितलं तर रहदारी एक मोठा प्रश्न आहे. टुरिस्ट लोक बाहेरचे येतात. टुरिस्ट लोक बाहेरचे आल्यानंतर एवढी ट्रॅफिक आणि हे वाढलेलं असते तर कोल्हापूरची लोक हैराण होऊन जातात. त्यानुसार आता तुम्ही बघितलं तर पार्किंगची व्यवस्था असेल किंवा बाकी सगळ्या व्यवस्था हे त्यांना करून देणं गरजेचं आहे. तर साहेबांनी जे काल जाहीर केलेलं आहे त्यातनं बऱ्याचशा प्रगती होईल असे आमच्या अपेक्षा आहे. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.